मिरज तालुक्यातील कौलापूर ते कुमठा फाटा जाणाऱ्या रोडवरून घरी चालत निघालेल्या शाळकरी मुलीला एका भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली। या अपघातात डोक्याला दुखापत झाल्याने मुलगी गंभीर जखमी झाली। मैथिली विश्वास माळी असं जखमी मुलीचं नाव आहे। सदरचा अपघात हा शनिवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास झालाय। या प्रकरणी सौ सविता विश्वास माळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जखमी मैथिली माळी ही आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कौलापूर गावातील सिद्धेश्वर मंगल कार्यालयाजवळ राहते। शनिवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास मैथिली आणि तिची बहीण या कुमठे फाटा ते कौलापूर जाणाऱ्या मार्गावरून चालत निघाल्या होत्या। सिद्धेश्वर मंगल कार्यालयाजवळ दोघी आले असता पाठीमागून भरधाव वेगात एक अज्ञात व्यक्ती दुचाकी घेऊन आला। त्या मोटारसायकलने मैथिलीला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात मैथिलीच्या पायाला, हाताला आणि डोक्याला मार लागून ती बेशुद्ध पडली। अपघातानंतर दुचाकी स्वाराने कोणतीही मदत न करता तिथून पळ काढला। गंभीर जखमी झालेल्या मैथिलीला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या प्रकरणी मैथिलीची आई सविता माळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल केलाय।